नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष हंकारे, मराठी विभाग प्रमुख पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महाविद्यालय राणी सावरगाव, BA तृतीय वर्ष, ऐच्छिक मराठी अभ्यासपत्रिका 10वी साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेच्या अनुषंगाने आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण साहित्य विचार या अभ्यासपत्रिकेतील साहित्याचे स्वरूप हा अभ्यास घटक आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण साहित्य म्हणजे काय हे पाहणार आहोत. भारतीय अभ्यासकांच्या मते साहित्याचं स्वरूप आज आपण समजावून घेणार आहोत. साहित्य म्हणजे काय तर सर्वसाधारणपणे सह म्हणजे एकत्र आणि हित म्हणजे जपून ठेवलेलं. स अधिक हित बरोबर साहित्य हा शब्द तयार होतो. त्याला आपण साहित्य म्हणतो. भाषेच्या माध्यमातून मानवी कल्याणासाठी जे विचार लिपिबद्ध करून ठेवले जातात त्याला आपण सर्वसाधारणपणे साहित्य असे म्हणतो. परंतु साहित्य म्हणजे काय, साहित्याचं स्वरूप संस्कृत साहित्य विशारदांनी त्याचबरोबर भारतीय साहित्य अभ्यासकांनी साहित्य म्हणजे काय, साहित्याचे स्वरूप सांगत असताना साहित्य म्हणजेच काव्य. काव्य हे रूपक साहित्याच्या संदर्भामध्ये संस्कृत म्हणजेच पौरात्य भारतीय अभ्यासकांनी वापरलेला आहे. काव्याची गद्य आणि पद्य अशी विभागणी त्यांनी केलेली नाही. काव्य हेच गद्य आणि पद्य या दोन्हीही घटकांसाठी वापरलेला शब्द आहे. साहित्य गद्यात असो अथवा पद्यात असो त्याची काव्य स्वरूपातच गणना त्यांनी केलेली आहे आणि म्हणून काव्य म्हणजेच साहित्य. भारतीय अभ्यासकांच्या मते काव्य म्हणजेच साहित्य, काव्यालाच त्यांनी साहित्य म्हटलेलं आहे. काव्य या शब्दात वाणीच्या माध्यमातून जे जे व्यक्त होते ते सर्व वाङ्मय होय अशी भारतीय अभ्यासकांची धारणा आहे. मानवी भावसृष्टीचे रमणीय दर्शन घडविणारे सौंदर्य प्रधान साहित्यच काव्य अथवा वाङ्मय ह्या संकल्पनेत भारतीय अभ्यासकांना अभिप्रेत आहे. वाङ्मयाचे ललित आणि ललितेतर अथवा शास्त्रीय असे दोन प्रकार त्यांनी कल्पिलेले आहेत आणि त्या दोन प्रकारानुसार त्यांनी ललित हा शब्द जो आहे, ललित हा शब्द त्यांनी साहित्य काव्य यासाठी वापरलेला आहे. आणि म्हणून आपल्याला साहित्य म्हणजे काय हे समजून घेत असताना साहित्य या संकल्पनेत आपल्याला ललित वाङ्मयाचा विचार करावा लागतो. भारतीय अभ्यासकांनी साहित्य या संकल्पनेत ललित वाङ्मयाचा विचार केलेला आहे. आणि म्हणून साहित्य म्हणजे काय त्याचे स्वरूप समजून घेतल्याशिवाय आपणास साहित्य ही संकल्पना स्पष्ट करता येणार नाही. पौरात्य म्हणजेच भारतीय, पौरात्य हा शब्द भारतीय अभ्यासकांना उद्देशून वापरलेला आहे. पौरात्य आणि पाश्चिमात्य अभ्यासकांनी आपल्या व्याख्यांच्या माध्यमातून साहित्याचे स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इथं आज आपणास भारतीय अभ्यासकांच्या मते साहित्याचे स्वरूप समजून घ्यायचे आहे. आणि म्हणून साहित्य म्हणजे काय हे समजून घेत असताना साहित्य ही संकल्पना समजून घेताना आपल्याला भारतीय अभ्यासकांच्या व्याख्येचा विचार करावा लागतो. भारतीय अभ्यासकांच्या व्याख्येचा विचार केल्याशिवाय आपल्याला साहित्याचे स्वरूप आपल्या लक्षात येणार नाही. आणि म्हणून भारतीय अभ्यासकांच्या मते साहित्याचे स्वरूप आज आपण समजून घेऊया. काही भारतीय अभ्यासकांच्या व्याख्यांच्या आधारे आपल्याला साहित्य म्हणजे काय, ललित साहित्य म्हणजे काय किंवा काव्य म्हणजे काय हे आपल्या लक्षात येईल. त्यासाठी भारतीय अभ्यासकांच्या काही व्याख्यांचा आपण आज आढावा घेणार आहोत. साहित्याच्या भारतीय अभ्यासकांनी केलेल्या काही व्याख्या आज आपण पाहणार आहोत. तर या व्याख्यांच्या आधारे
साहित्याचं स्वरूप आपल्या लक्षात येईल. भारतीय अभ्यासकांच्या मते साहित्याचे स्वरूप आपण समजून घेऊया. भामह या भारतीय अभ्यासकांनी साहित्याची केलेली व्याख्या आपण पाहूया. भामह काय म्हणतो साहित्याचे स्वरूप सांगत असताना, किंवा साहित्य म्हणजे काय? शब्दार्थो संहितो काव्यम. भामहनं साहित्याची केलेली व्याख्या, शब्दार्थो संहितो काव्यम, शब्द आणि अर्थ यांचे सहितत्व म्हणजे काव्य. बघा, भामहनं साहित्याचे स्वरूप किंवा साहित्य कशाला म्हणायचं हे सांगत असताना त्यांनी शब्द आणि अर्थाला महत्व दिलेलं आहे. नुसतं शब्द म्हणजे काव्य नाही, नुसते शब्द म्हणजे साहित्य नाही, तर त्या शब्दांना अर्थ असला पाहिजे. म्हणजेच शब्दाचं आणि अर्थाचं एकत्व, सहितत्व म्हणजेच काव्य होय, म्हणजेच साहित्य होय, असं भामह म्हणतो. त्याच्याच व्याख्येला किंवा त्याच्याच मताला दुजोरा देऊन किंवा त्याचंच मत मान्य करून रुद्रट या भारतीय अभ्यासकाने साहित्याची व्याख्या अशी केलेली आहे, ननु शब्दार्थो काव्यम. रुद्रट काय म्हणतो? खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य होय. भामह जो म्हणतो तेच मत रुद्रटाला मान्य आहे, आणि म्हणून तो म्हणतो की खरोखर शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य होय. त्याच्या पुढे जाऊन दंडी ह्या भारतीय अभ्यासकांनी केलेली साहित्याची व्याख्या आज आपण पाहूया. शरीर तावदिष्टार्थ यवच्छिन्ना पदावली. बघा, दंडींना मात्र काव्याला म्हणजेच साहित्याला शरीर म्हटलेलं आहे. पण काव्य साहित्य शरीर कधी होऊ शकतं? तर शरीर तावदी दिष्टार्थ यवच्छिन्ना पदावली, म्हणजे विष्ट अर्थाने युक्त असलेली पदावली म्हणजे काव्य शरीर होय. बघा की त्या शब्दांना तर अर्थ असलाच पाहिजे, पण पदावली म्हणजे वाक्यरचना. पदावली म्हणजे काय? वाक्यरचना. कोणती वाक्यरचना? विशिष्ट अर्थानं युक्त असलेली वाक्यरचना म्हणजे काव्य होय, म्हणजेच काव्याचं शरीर होय. काव्याचं शरीर हे वाक्यरचनेला त्यानं म्हटलेलं आहे. पण कोणतीही वाक्यरचना की त्या वाक्यरचनेतून अर्थबोध झाला पाहिजे, विशिष्ट अर्थाने ती युक्त असलेली वाक्यरचना म्हणजेच काव्य शरीर होय. वामन काय म्हणतो पहा, रीत्या आत्मा काव्यश, विशिष्ट पदरचना रीती. बघा, दंडीनं जे सांगितलेलं आहे, दंडीनं जी पदावली काव्याचं शरीर म्हटलेले आहे, त्याच व्याख्येवर आधारित असलेली, त्याच व्याख्येला दुजोरा देणारी वामन यांची व्याख्या अशी आहे वामनाची, की रीती आत्मा काव्यश. बघा, रीती म्हणजे पद्धती, विशिष्ट पदरचना रीती. रीती म्हणजेच विशिष्ट गुणांनी युक्त अशी पदावली हा काव्याचा आत्मा आहे. म्हणजे दंडीनं ज्याला शरीर म्हटलेला आहे त्याला वामन हा आत्मा म्हणतो. साहित्याचा आत्मा म्हणजे विशिष्ट अशी पदावली आहे. काव्याचं शरीर ज्याला दंडी काव्याचं शरीर म्हणतो, विशिष्ट अर्थाने युक्त असलेल्या पदावलीला तो काव्याचं शरीर म्हणतो. वामन म्हणतो की विशिष्ट गुणाने युक्त अशी पदावली म्हणजे काव्याचा आत्मा आहे. दंडी ज्याला काव्य शरीर म्हणतो त्यालाच वामन आत्मा म्हणतो काव्याचा. तुमच्या लक्षात आलं असेल. जगन्नाथ पंडितांनी केलेली व्याख्या आपण पाहूया. रमणीय अर्थ प्रतिपादका शब्दा काव्य. रमणीय अर्थ प्रतिपादका शब्दा काव्य. बघा, कोणते शब्द काव्य होऊ शकतात, कोणते शब्द साहित्य होऊ शकते? रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द, रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य होय, असं जगन्नाथ पंडित म्हणतो. तर भामह, रुद्र, दंडी, वामन, जगन्नाथ
यांनी ज्या काव्याच्या व्याख्या केलेल्या आहेत, या व्याख्यावरून तुम्हाला शब्द आणि अर्थ याला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि शब्द आणि अर्थ याचं सहितत्व, याचं एक रूप किंवा यांचं एकत्व म्हणजेच काव्य होय, अशा पद्धतीच्या या भारतीय अभ्यासकांच्या काही व्याख्या आहेत. पुढे काही अभ्यासकांच्या व्याख्या आहेत ते आपण पाहणारच आहोत. आता आनंदवर्धन काय म्हणतो? काव्यस्य आत्मा ध्वनी. बघा, ध्वनी हा काव्याचा आत्मा आहे. आनंदवर्धन म्हणतो. ज्याला दंडीनं काव्याचं शरीर म्हटलं, ज्याला वामन पंडितांनी काय म्हटलं, काव्याचा आत्मा म्हटलं, त्याच्यात थोडंसं पुढे जाऊन आनंदवर्धन म्हणतो की ध्वनी, आनंदवर्धनानं ध्वनीला महत्व दिलेलं आहे. आनंदवर्धनांनी ध्वनीला महत्व दिलंय आणि त्यानं ध्वनी हा काव्याचा आत्मा म्हटलेला आहे. म्हणजे ध्वनी शिवाय किंवा ध्वनी असल्याशिवाय साहित्य होऊ शकत नाही. आता ध्वनी ह्या शब्दाचा अर्थ सूचकता. काव्यामध्ये अर्थ असतो, पण तो अर्थ कसा असतो? सूचक अर्थ असतो. बरोबर आहे की नाही? सूचकतेला आनंदवर्धनांनी महत्व दिलेलं आहे. त्याच्यानंतर ममटाची व्याख्या महत्वाची आहे आणि म्हणून ममटानं सांगितलेलं साहित्याचं स्वरूप आपण समजून घेऊया. तत् अदौषो, तत् अदौषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनः क्वापी. बघा, तत् अदोषो शब्दार्थो सगुणो अनलंकृती पुनः क्वापी. ममट काय म्हणतो की दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकाररहित शब्दार्थ म्हणजे काव्य. ममटांनी जी गुणाने युक्त आहेत, क्वचित स्फुट स्वरूपाचे शब्द आहेत, अलंकाररहित आहेत. म्हणजे साहित्यामध्ये अलंकाराला महत्व आहे, साहित्यामध्ये अलंकाराला महत्व आहे असं ममट म्हणतो. आणि म्हणून तो म्हणतो की दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकाररहित शब्दार्थ म्हणजेच काव्य होय. अशा पद्धतीनं ममटानं साहित्याचं स्वरूप सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. विश्वनाथ बघा, विश्वनाथांनी केलेली व्याख्या अशी आहे, वाक्य रसात्मक काव्य. बघा, जे दंडीनं सांगितलं, जे वामनाने सांगितलं, त्याच पद्धतीनं विश्वनाथाने वाक्य रसात्मक काव्य, रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य होय. विश्वनाथ काय म्हणतो की रसयुक्त वाक्य म्हणजेच काव्य होय. तर विद्यार्थी मित्रांनो, साहित्याचे स्वरूप उलगडून दाखवत असताना भारतीय अभ्यासकांनी साहित्य म्हणजे काय, ललित साहित्य म्हणजे काय, काव्य म्हणजे काय हे सांगण्याचा आपापल्या दृष्टिकोनातून, आपापल्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांनी साहित्याचे स्वरूप उलगडून दाखवण्याचा इथं प्रयत्न केलेला आहे. तर या सर्व व्याख्याच्या अभ्यास केल्यानंतर किंवा ह्या सर्व व्याख्या आपण समजून घेतल्यानंतर साहित्याची काही लक्षणं, साहित्याची काही वैशिष्ट्ये आपल्याला नोंदवता येतात. कारण ह्या सर्वच भारतीय अभ्यासकांनी आपल्या व्याख्यांच्या आधारे साहित्याचे स्वरूप उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता हे सर्व अभ्यासक संस्कृत पंडित आहेत. भारतीय अभ्यासकांनी सर्वप्रथम काव्याचे स्वरूप संस्कृत भाषेमध्ये उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून ह्या संस्कृत पंडितांनी साहित्याचं स्वरूप आपल्या व्याख्यांच्या माध्यमातून उलगडून दाखवलेलं आहे. तेव्हा साहित्य कशाला म्हणायचं, साहित्य म्हणजे नेमकं काय, तर हे आपल्याला समजून घेण्यासाठी साहित्याची लक्षणं पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून एकरूपता, शब्दाची, अर्थाची, अलंकाराची, भावनेची, कल्पनेची, साहित्याचे जे घटक आहेत या सगळ्या घटकांची जी एकरूपता आहे, ह्या एकरूपतेला फार महत्व आहे. आणि म्हणून साहित्याचं एकरूपता हे महत्वाचं लक्षण आहे किंवा महत्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर रमणीयता. जगन्नाथ पंडितांची आपण व्याख्या पाहिलेली आहे. रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य.
साहित्यामध्ये नुसती शब्दाची आणि अर्थाची एकरूपता असून चालत नाही, तर ते शब्द आणि अर्थ एकरूप तर झालेच पाहिजे, पण ते एकरूप झाल्याच्या नंतर त्या शब्दाच्या माध्यमातून रमणीयता, त्या शब्दांना रमणीय अर्थ प्राप्त झाला पाहिजे. आणि म्हणून साहित्याचं महत्वाचं दुसरं लक्षण रमणीयता आहे. त्याच्यानंतर लयबद्धता. साहित्यामध्ये लयबद्धता असते. उदाहरणार्थ तुम्हाला एक उदाहरण सांगतो मी, की सदा योगदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणी हिची आता. याच्यामध्ये यमक आहे, अलंकार आहेत, रमणीयता आहे, त्याचबरोबर एक प्रकारची लयबद्धता आहे. घडावा, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, लयबद्धता आहे. तर ही लयबद्धतेला सुद्धा साहित्यामध्ये महत्वाचं स्थान आहे आणि म्हणून लयबद्धता ही सुद्धा साहित्याचे महत्वाचे लक्षण आहे. ध्वनी सूचकता. आनंदवर्धनानं मी तुम्हाला सांगितलं की साहित्यामध्ये सरळ अर्थ नसतो. साहित्यामध्ये आपण शब्दांच्या शक्तीपुढे पाहणारच आहोत की एक प्रकारची सूचकता असतो. म्हणजे कवी हा काव्यात्मक पद्धतीनं, रूपकात्मक पद्धतीनं, अलंकाराचा वापर करून रूपकात्मक पद्धतीनं एखादी गोष्ट, एखादा उपदेश आपल्या साहित्याच्या माध्यमातून, आपल्या काव्याच्या माध्यमातून लोकांना करत असतो. आणि म्हणून सूचकता, त्याला आपण ध्वनी म्हणतो. ही ध्वनी आणि ही सूचकता साहित्याचं महत्वाचं लक्षण आहे. सुसंगतता, त्यालाच आपण औचित्य म्हणतो. म्हणजे साहित्य शब्दाची आणि अर्थाची सुसंगतपणे आपल्याला मांडणी तर करताच आली पाहिजे. कल्पना, भावना असतील, साहित्याचे अनेक घटक, या सगळ्याची आपल्याला सुसंगतपणे, म्हणजे औचित्य त्याला म्हणतो आपण. म्हणजे उदाहरणामध्ये सांगायचं तर आपल्याला सुसंगतपणे एखादा विषय सांगायचा आहे, एखाद्या गोष्टीचा उपदेश करायचा आहे, तर त्याच पद्धतीने त्याची सुसंगतपणे आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. त्याला शमींद्रनं औचित्य म्हटलेलं आहे. म्हणजे औचित्य भंग होणार नाही याची सुद्धा आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि म्हणून सुसंगतता, औचित्य हे साहित्याचं महत्वाचं लक्षण आहे. सौंदर्य प्रतीती, साहित्याच्या माध्यमातून सौंदर्याचा अनुभव आला पाहिजे, सौंदर्याची प्रतीती झाली पाहिजे वाचकांना, श्रोत्यांना. आणि म्हणून सौंदर्य प्रतीती ही सुद्धा साहित्याचं महत्वाचं लक्षण आहे. अलंकार तर आपल्याला माहित आहेतच. तर अलंकार, जसं मानवी शरीराला शोभा येण्यासाठी आपण अलंकाराचा वापर करतो, तसं भाषेला शोभा येण्यासाठी भाषेमध्ये किंवा साहित्यामध्ये रमणीय अर्थ उलगडून दाखवण्यासाठी किंवा साहित्यामध्ये रमणीयता निर्माण करण्यासाठी अलंकाराचा वापर करावा लागतो. आणि म्हणून अलंकार ही सुद्धा साहित्याचं महत्वाचं लक्षण आहे. कल्पना, प्रतिभास निबंधन, त्यालाच आपण साहित्याच्या भाषेमध्ये प्रतिभास निबंधन असं म्हणतो. कल्पना म्हणजे, तर कवी हा जोना देखे रवी ओ असतो कवी, असं आपण जे म्हणतो की नाही, कवी हा कल्पना करत असतो. वास्तवातला अनुभव म्हणजे कवीला आलेला अनुभव तो कवी स्वतःची अनुभूती म्हणून व्यक्त करत असतो. म्हणजे तो कल्पना करतो आणि कल्पनेच्या माध्यमातून तो अनुभव मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून कल्पना, प्रतिभास निबंधन हे सुद्धा साहित्याचं महत्वाचं लक्षण आहे. भारतीय अभ्यासकांनी साहित्याचे स्वरूप आपल्या व्याख्यांच्या माध्यमातून, आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून उलगडून दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे, तो फक्त आपण आज भारतीय अभ्यासकांच्या मते साहित्याचे स्वरूप उलगडून दाखवलेलं आहे. धन्यवाद. उद्या आपण दुसऱ्या